तर आज मला प्रेमासाठी बोलायचं आहे सगळ्यांना, की जे प्रेम करतात ना तुम्ही, तर ना तुम्ही एकमेकावर ना असंच एकमेकाला समजून घ्या. जर तो कधी बोलत असेल ना किंवा ती कधी बोलत असेल ना, तिला तुम्ही समजून घ्या. किंवा उदाहरणार्थ जर एखादा मुलगा जर तुमच्यावर डाऊट घेत असेल, तर तो त्या कारणाने डाऊट घेत नाही की बाबा तुमचा कोणी केव्हा असो किंवा नसो किंवा तुम्हाला तो भांडतो, तर तो त्या कारणाने, कारण की ना तो घाबरतो की बाबा तुम्ही त्याला सोडून नाही गेले पाहिजे किंवा तुम्ही त्यांच्यापासून लांब नाही गेले पाहिजे, त्यासाठी तो घाबरतो. आणि मुलांना मला सांगायचं आहे की मुलींना पण तुम्ही समजून घ्या. जर ती तुमच्या चिडत असेल ना, तर तिला पण तुम्ही समजून घ्या. कारण की भावांनो, लाईफमध्ये डबल प्रेम भेटत नाही कोणाला पण. त्याच्या नशिबात प्रेम आहे ना, तो खूप नशीबवान आहे आणि त्यालाच खरं प्रेम भेटतं आहे. आणि कारण की तुम्हाला या दुनियेत तर ना टाईमपास करणारे भरपूर भेटतील, पण आज आपल्याला जे खरं प्रेम आहे ना, ते कोणाला भेटत नाही. भावना ज्याच्याकडे पण खरं प्रेम असेल ना, तुम्हाला समजून घेणारे किंवा तुम्हाला सगळं हे करणारे, तर प्लीज अशांना म्हणजे तुम्ही एकमेकाला समजून घ्या. कारण की लास्ट परत ना तुम्हाला राहायचं आहे आणि लास्ट परत लाईफ आपल्याला जगायची एकमेकाच्या जोडीला. आणि भावांनो, भांडणं नाही तर प्रेमाला मजा नाही, पण इतकी मग भांडणं नका करू की आपल्या नात्याला त्रास होईल. आणि भांडणं करा, कारण की भांडण्याशिवाय प्रेम वाढत नाही. तर भावांनो, मला एवढंच सांगायचं आहे की प्रेम करताना तर भावांनो एकमेकाला समजून घ्या. बस नात्यामध्ये तेच महत्त्वाचं आहे, एकमेकाला समजून घ्या बस.